नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातून विद्यमान पहिल्या महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाराष्ट्रातून राज्यसभेचा एक सदस्य निवडला जाणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीनं ही जागा राष्ट्रवादीलाच सोडली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेवर कोणाला उमेदवारी देणार यावर गेली 3-4 दिवस अगदी फार विचारमंथन पक्षात झालं. राज्याचे मंत्री असलेले राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते, बहुजन समाजाचा चेहरा म्हणून ओळख असलेले छगन भुजबळ हे या जागेसाठी इच्छुक होते. परंतु उमेदवारी तर द्या, पण माझी एक अट असेल अशी अट त्यांनी घातली होती आणि ती अट होती की त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्री करा, त्यांना येवला पोटनिवडणुकीचं तिकीट द्या अशी ती अट. त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदींची चर्चाही केली होती. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या भाजप पक्षाच्या ज्येष्ठांची चर्चा केली, तेव्हा ज्येष्ठांनी भुजबळांची दुसरी अट मान्य नाही असं त्यांना कळवलं आणि देवेंद्र फडणवीसनं ती छगन भुजबळांनी कळवलं. त्यामुळं काल रात्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कोर कमिटीची उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळ, राजेंद्र जैन आणि गेवराईच्या पंडित यांच्या नावावर चर्चा झाली. खलबत होऊन अखेर प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक असलेले आणि विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेल्या राजेंद्र जैन यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे. काहींना राजेंद्र जैन यांची लॉटरी लागली काय असं वाटत असलं तरी राजेंद्र जैन हे गेल्या 3 दशकापासून राजकारणात सक्रिय आहेत. पूर्वीच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ते विदर्भातले मुख्य नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत 2012 ते 2016पर्यंत प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि 25 वर्षापासून अधिक काळ ते गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पण आहे. प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आमच्या मनात काही किंतु नाही हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज राजेंद्र जैन आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज दुपारी 3पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि शक्यतो राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड होईल असंच एकंदरीत चित्र आहे. कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उभा राहिलेल्या पक्षाचे मुख्य अभिजित दिपके हे ज्या दिवशी जंतर मंतरवर आंदोलन होते त्या दिवशीच
अमेरिकेच्या बोस्टनमधून भारतात आले आणि 5 वाजेपर्यंत जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. आंदोलन संपल्यानंतर त्यांनी थेट आपल्या मूळ घरी छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण केलं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये पण स्वागत झालं. काल त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तुम्ही जगात सुरू असलेलं युद्ध थांबवू शकता, तर मग भारताच्या मुख्य परीक्षांचे पेपर फुटतात, त्या पेपर फुटीला का थांबवू शकत नाहीत, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतच राहू. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नावर कटाक्ष टाकला आणि येत्या शनिवारी परत आम्ही सर्व जंतर मंतरवर जमणार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं पण त्यांनी सांगितलं आहे. अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील सिडको भागात असलेल्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. ज्याप्रमाणे UPA सरकारनं महाराष्ट्रातीलच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या अण्णा हजारे यांना आंदोलन करू दिलं नव्हतं आणि त्यांना अटकही केली होती. त्यामुळं अण्णा हजारेच्या त्यावेळच्या दिल्लीतल्या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातूनच मग आप पार्टीचा जन्म झाला आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपनं दिल्लीवर राज्य पण केलं होतं. तशी चूक NDA सरकारनं केली नाही. अभिजित दिपके आणि त्यांच्या समर्थकांना आंदोलन करण्यास मुभा दिली, परवानगी दिली. आता शनिवारी पण ते तसंच करतील असं दिसतंय आणि आंदोलनाला विरोध करणार नाही असं वाटतंय. मान्सून आता तळ कोकण आणि कोकणात सक्रिय झाला आहे. हवामान विभागानं राज्यातील 25 जिल्ह्यात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असून या 25 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळं हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस वेळेवर आणि योग्य बरसेल असंच दिसतंय. काल दुपारपासूनच धाराशिव जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला आणि काल रात्री पण पावसानं जोरदार धाराशिव जिल्ह्यात हजेरी लावली होती. जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, परंडा, भूम, कळंब या तालुक्यातील भागात काल जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्यामुळं हा पाऊस योग्य वेळी सुरू झाल्यामुळं शेतकरी आनंदित असल्याचं धाराशिव जिल्ह्यात सध्या चित्र दिसत असून आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्यासाठी त्याला 15 दिवस लागतील असं हवामान अभ्यासकांचं म्हणणं असून त्याआधीच 2-4 मोठे पाऊस व्हावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि तसे मोठे पाऊस झाले तर वेळेवर खरीपाची पेरणी करता येईल असंही शेतकऱ्यांचं मत आहे. चंदीगड येथील नवीन स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारताची स्थिती मजबूत आहे. भारतानं जवळपास 600च्या वर धावा करत आपला डाव घोषित केला होता आणि काल अफगाणिस्तानचा निम्मा संघ भारतीय गोलंदाजांनी गारद केला आहे. आता भारताकडं 451 धावाची आघाडी असून आज लवकरात लवकर अफगाणिस्तान
टीम बाद करायचा याच निश्चयानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.